नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. मित्रांनो, सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात येणार आहे. सध्या राज्यातील विविध बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील तेही जाणून घेऊया. त्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत राहिले असून 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. या रकमेमध्ये व्याजाचाही समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे अल्पमुदती कर्ज पुनर्गठित करून मध्यम मुदती कर्जामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच अनेक शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत. आता एक वेळ समझोता योजनेबाबत जर एखाद्या शेतकऱ्याकडे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याने 2 लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्याला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पैसे भरण्याचा ताण राहणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही शासनाने मोठी घोषणा केली आहे. सन 2022 ते 23, 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत पीक कर्ज घेऊन ते नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर अनुदान या सर्वांसाठी वैयक्तिक शेतकरी हा निकषग्राह्य धरण्यात आला आहे. ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांमार्फत दिलेल्या कर्जांनाही लागू आहे. सध्या जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बँकांकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर कर्जमाफीची आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमचे नाव पात्र लाभार्थी यादीत आहे का हे वेळोवेळी तपासत राहा. तसेच या योजनेबाबत कोणतीही नवीन माहिती किंवा शासन निर्णय आला तर त्याची अपडेट आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.